KKR कोलकाता नाईट रायडर्स सध्या KL राहुलला आपल्या टीममध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी ते IPLची सगळ्यात मोठी रक्कम मोजण्यासाठी तयार आहेत. 2025चा जो IPLचा सीझन होता त्या सीझनमध्ये KKRचा परफॉर्मन्स खूपच खराब होता. ते लीग स्टेजमधूनच बाहेर झाले आणि बॉटमला होते. खरं तर त्यांनी या सीझनच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरला रिलीज केलं. तो श्रेयस अय्यर ज्याने त्यांना ट्रॉफी जिंकून दिली होती त्याला रिलीज केलं आणि व्यंकटेश अय्यरला 23.5 करोड रुपये देऊन विकत घेतलं. पण त्यांनी व्यंकटेश अय्यरला कॅप्टन केलं नाही, कॅप्टन केलं ते अजिंक्य रहाणेला. मगर क्यों? पण ना व्यंकटेश अय्यरची बॅटिंग चालली ना अजिंक्य रहाणेची कॅप्टन्सी चालली. दोघेही या सीझनमध्ये फ्लॉप गेले. भारी मिस्टेक हो गया सर. आणि त्याच्यामुळेच KKR सध्या चांगल्या बॅट्समन चांगला कॅप्टनचा ऑप्शन शोधत आहे आणि KL राहुल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. कारण KL राहुल कॅप्टन्सी तर चांगली करू शकतो, बॅट्समन जबरदस्त आहे आणि तो विकेट किपिंग सुद्धा करू शकतो. KL राहुल सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे आणि या सीझनमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. तसेच इंग्लंडची सिरीजमध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. त्याच्यामुळे KL राहुलला KKRसाठी 3-in-1 ऑप्शन असू शकतो. चांगला बॅट्समन, चांगला कॅप्टन, चांगला विकेट किपर. आणि यासाठीच KKRची KL राहुलला 25 ते 26 करोड रुपये देऊन सुद्धा विकत घेण्याची तयारी आहे. फक्त एक प्रॉब्लेम जो आहे KKRसाठी तो आहे की प्लेअरच्या बदल्यात प्लेअर जर द्यायचा असेल तर KKR कोणता प्लेअर दिल्ली कॅपिटल्सला देऊ शकतो. कारण KKRकडे KL राहुलच्या तोडीचा कोणताच असा प्लेअर नाही जे ते दिल्ली कॅपिटल्सला देऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच KKRला KL राहुलला टीममध्ये ॲड करणं डिफिकल्ट जाणार आहे.